सुईद्वारे शरीरातील काढलेल्या रक्तातून नव्हे तर आता श्वासातून मधुमेह तपासणी करणं शक्य होणार आहे। हे संशोधन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागातील संशोधकांनी केलंय। शुगर ब्रेथ डायबिटीज मॉनिटरिंग डिव्हाइस असे या उपकरणाचं नाव आहे। संशोधकांच्या या नॉन इन्व्हेसिव्ह डायबिटीज मॉनिटरिंग डिव्हाइसला यूके डिझाईनचं नोंदणी प्रमाणपत्रही प्राप्त झालंय। पाहूयात त्याबद्दलचाच हा खास रिपोर्ट। जगभरासह भारतातही मधुमेह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतीये। या मधुमेहाच्या रुग्णांना मधुमेह नियंत्रित ठेवण्याकरता वारंवार तपासणी किंवा चाचणी करण्याची गरज भासते। पारंपरिक पद्धतीनुसार मधुमेह चाचणी करण्यासाठी शरीरातील रक्ताचे नमुने सुईद्वारे घेतले जातात। या पारंपरिक नमुना घेणं तसंच तपासणी पद्धतीला फाटा देत चक्क श्वासाच्या माध्यमातून मधुमेहाची तपासणी करणं शक्य होणार आहे। नागपूर विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या या संशोधनामुळे मधुमेहाची नियमित तपासणी करणाऱ्या रुग्णांसाठी मोठा दिलासा या उपकरणामुळे मिळण्याची शक्यता आहे। सर्वप्रथम तो इसको जो 2024 में आविष्कार हुआ था महाराष्ट्र में, मैंने उसमें एक प्राइज प्राप्त किया था। अभी इसका क्लिनिकल ट्रायल चल रहा है। हमने डिवाइस सबसे पहले एक प्रोटोटाइप डेवलप किया था। अभी हमने एक 3D डिवाइस डिजाइन डेवलप कर लिया है। इसका साथ ही हमने डिजाइन पेटेंट यूके डिजाइन पेटेंट करा लिया है। अब इसका क्लिनिकल ट्रायल चालू है और बस कुछ ही दिनों में फिर ये हम और बेहतर रूप से इसको बनाएंगे। श्वास विश्लेषणाचा वापर करून रक्तातील ग्लुकोज मोजण्याची एक नवीन पद्धत विकसित। रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढल्यास श्वासामधील ॲसिटोनचे प्रमाणही त्यानुसार वाढत असल्याचं या अभ्यासातून समोर। विश्लेषणाच्या मदतीने श्वासातील ॲसिटोन आणि रक्तातील ग्लुकोज पातळी यांच्यातील भागीदात्मक संबंध निश्चित। हे उपकरण श्वासातील ॲसिटोन मोजतं आणि त्याचे रूपांतर अंदाजित ग्लुकोज रीडिंग करतं। ही पद्धत ग्लुकोज मोजण्यासाठी एक सोपी आणि वेदनारहित पर्याय उपलब्ध करून देते। या उपकरणाद्वारे सुई विरहित पद्धतीने श्वासाच्या विश्लेषणातून रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण मोजता येतं। त्यामुळे नियमित तपासणीची गरज असलेल्या मधुमेह रुग्णांसाठी ही पद्धत अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि आरामदायक ठरणारी आहे। वापरकर्त्यास अनुकूल आणि परवडणाऱ्या आरोग्य तंत्रज्ञानाच्या दिशेनं प्राणीशास्त्र विभागाच्या संशोधकांनी केलेले हे संशोधन महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागानं विकसित केलेल्या श्वास आधारित नॉन इन्व्हेसिव्ह मधुमेह मॉनिटरिंग उपकरणासाठी यूके डिझाईन नोंदणीचं प्रमाणपत्र प्राप्त करत महत्त्वपूर्ण यश संपादन केलंय। मधुमेहाचा पेशंट जो असतो ते वारंवार तो आपला ब्लड ग्लुकोज लेवल चेक करत असतो आणि त्याला ते ब्लड काढायला प्रिक करावा लागते। पण या डिव्हाइसमुळे तो फक्त आपला श्वासानी याच्या ॲसिटोनचं प्रमाण किती आहे आणि त्यांच्या ब्लडमध्ये किती ग्लुकोज वाढलेला आहे ते आम्ही त्याला सांगू शकतो। या उपकरणाची संकल्पना यापूर्वी आविष्कार संशोधन महोत्सव 2024 मध्ये सादर करण्यात आली होती। या महोत्सवात हर्ष तिवारी यांच्या प्रकल्पाला नाविन्यपूर्णतेसाठी पुरस्कार मिळाला होता। या उपकरणासाठी इतरही संशोधकांचं सहकार्य लाभलंय। सध्या हे उपकरण यशस्वीरित्या विकसित करण्यात आलं असून त्याची अचूकता आणि व्यावहारिक उपयोगिता वाढवण्यासाठी पुढील कॅलिब्रेशन आणि व्हॅलिडेशन प्रक्रिया सुरू आहे। लवकरच या उपकरणाची क्लिनिकल ट्रायल पूर्ण करून मधुमेह रुग्णांसाठी बाजारात आणण्याचा विचार सुरू आहे। बाजारात हे उपकरण आल्यास मधुमेह रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणार एवढं नक्की। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।